वरणगाव येथे प्रभू रामचंद्राच्या प्राणप्रतिष्ठा दिनानिमित्त भव्य शोभायात्रा संपन्न। वरणगाव येथे प्रभू रामचंद्राच्या अयोध्या येथील प्राणप्रतिष्ठा निमित्त भव्य शोभा काढण्यात आली। या प्रसंगी विश्रामगृहापासून सदर यात्रेचा प्रभू रामचंद्राच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून प्रारंभ करण्यात आला। भजनी मंडळाच्या जयघोषात सदर यात्रा राम मंदिरापर्यंत पोहोचल्यावर तेथे आरती करण्यात आली। तेथे मान्यवरांचा सत्कार करण्यात आला। तिरंगा चौकात मुस्लिम कार्यकर्ते मुस्लिम अन्सारी यांनी शोभायात्रेत सहभागी असणाऱ्या भाविकांना मिठाई वाटून शोभायात्रेचे स्वागत केले। शोभायात्रेत लहान बालकांनी प्रभू रामचंद्राच्या लक्ष्मणाच्या सीतामाईच्या केशवश केलेल्या होत्या, तसेच ट्रॅक्टरवर श्रीरामाची भव्य मूर्ती ठेवून मिरवणूक काढण्यात आली होती। कार्यक्रम यशस्वीतेसाठी सुनील काळे, शामराव धनगर, बंडू जंगले, अतुल शेटे, मिलिंद मेढे, नामदेव पुल, सुनील माळी, एकनाथ पुल, महेश सोनवणे, सदानंद जोशी, राजेंद्र चौधरी, प्रणिता पाटील आदींनी परिश्रम घेतले। शोभायात्रेच्या वेळी वरणगाव पोलीस स्टेशनचे एपीआय भरत चौधरी, पीएसआय परशुराम दळवी, इस्माईल शेख, पोलीस हेड कॉन्स्टेबल वगैरे तायडे, प्रशांत ठाकूर, कमलाकर राजहंस, विकास वाघ व होमगार्ड यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता। दिव्य महाराष्ट्र न्यूज करिता मनोहर लोणे, वरणगाव। मेरे राम जी का आवन होगा, जब मेरे राम जी का आवन होगा, जबरी की कुटियों का पावन। सर्व धर्मीय सोबत येऊन राहिलेले आहे। मुस्लिम धर्मीय सुद्धा यांना केला आणि आम्ही सुद्धा मुस्लिम समाजाचा सत्कार केला। फार मोठी आज परिवर्तन आहे, पूर्ण परिवर्तन घडलेलं आहे भारतामध्ये। जय श्रीराम। अयोध्येला गेले होते असे आमच्या औरंगाबादचे माजी सरपंच सुनील जंगले, आमचे मनोहर काका सराफ, त्यानंतर ॲडव्होकेट दिलीपजी बोधळे, त्यानंतर आपले जनार्दन साबळे, त्यानंतर एकनाथ दादा पैलवान, त्यानंतर नाथ साहेब सुनीलनाथ मराठे, त्यानंतर कैलासदादा मराठे, नामदेव वंजारी, त्यानंतर नामदेवराव चव्हाण, विकास ठाकूर, कैलासदादा, संपूर्ण जे कारसेवक होते ते अयोध्येला गेले आणि त्यांनी एक चळवळ तयार केली। आणि आज 22 तारखेला उद्याच्या दिवशी रामलल्लाची स्थापना देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या संकल्पनेतल्या प्रयत्नात तिथे होते। याचा वरणगावकर म्हणून आम्हाला सर्वांना अभिमान आहे। या कारसेवकांचा मी वरणगाव नगरीच्या वतीनं मनापासून त्यांचे आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो की आज त्यांचाही सहभाग तिथे होता, म्हणून आज त्या पद्धतीमध्ये राम मंदिर तिथे उभा आहे। याचा सर्वांचा मनापासून आभार त्या माध्यमातून इथे मानतो। त्यानंतर मुस्लिम अन्सारी एक हिंदू मुस्लिम एकताचा शिल्पकार आहे, त्यांनी येऊन इथे या दिंडीचं स्वागत केलं, त्यांचाही मी मनापासून आभार मानतो। त्यांनी बुंदी वाटली, त्यांचेही एक त्यांना आनंद त्या माध्यमातून झाला, त्यांचे मी मनापासून आभार मानतो। सर्व माता भगिनींचा इथे मनापासून आभार मानतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय वरणगाव।